नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत अगदी टेस्टी अशी गोबी मटारची भाजी. गरमागरम गोबी मटारची भाजी चपातीसोबत घ्या किंवा भातासोबत घ्या, अगदी अप्रतिम अशी लागते. चला तर पाहूया साहित्य. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण अद्रकची पेस्ट, हिरवी मिरची, गोबी मटार आणि खोबरं. आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ, काळं तिखट आणि हिंग. अगदी कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. जिरे, मोहरी तडतडून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. जिरे, मोहरी तडतडली आहे. लगेचच आपण त्यात कांदा टाकून घेणार आहोत. अगदी चविष्ट अशी भाजी तयार होणार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. पाहू शकता, कांद्याला पिंकिश कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकतात, कांदा छान परतला गेला आहे. त्याला पिंकिश असा कलर आलेला आहे. आपण त्यात आता हिरवी मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि छान त्याला भाजून घेणार आहोत. गोबी सोबत मटार आणि लसूण कांद्याचंही कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम असं लागतं. त्यासाठी मी लसूण अद्रक पेस्ट जरा जास्तच घेतलेली आहे. अगदी भन्नाट अशी चव लागते. त्याचबरोबर आता आपण गोबी आणि मटार टाकून घेणार आहोत. मी गोबीला आणि मटारला छान धुवून घेतलं होतं आणि नंतर बाजूला काढून घेतलं होतं. पाहू शकता, छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गोबीचे तुकडे मोठे मोठेच केलेले आहेत, जेणेकरून त्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागेल. कारण की बारीक केल्यानंतर ते लवकर शिजतील आणि चव जरा चांगली नाही लागणार. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून पहा. त्याचबरोबर मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचं किस, आणि त्याचबरोबर मीठ घालून घेणार आहे. चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, काळा मसाला. तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी ते पण शेअर करेन. लाल तिखट सोबत थोडंसं हिंग. हिंग मी फोडणीत घातलेलं नाही आहे, कारण की फार लवकर करपून जातं. त्यासाठी मी आत्ताच घातलेली आहे. आता याला छान असं मिक्स करायचं आहे. पाहू शकता, अगदी हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी त्याला झाकून वाफवू द्यायचं आहे. अगदी 2 मिनिटासाठी मी याला झाकून वाफवून घेत आहे. रेसिपी आवडल्यानंतर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. पाहू शकतात, छान भाजी वाफवून झालेली आहे. अगदी अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास आणखीन थोडा काळा मसाला टाकून त्याला स्पायसी असं वर्जन तुम्ही तयार करू शकतात. नॉनव्हेजलाही मागे पाडेल अशी ही चव असणार आहे. अगदी अप्रतिम अशी चव आहे. मी
अर्धा वाटी पाणी घालून घेतलेले आहे, जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही तयार होईल. तुम्हाला हवी असल्यावर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. त्याचबरोबर मी जवळपास आणखीन 2 मिनिटासाठी त्याला शिजवून घेत आहे. तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यानंतर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करून सांगा. पाहू शकता भाजी अगदी अप्रतिम अशी शिजलेली आहे आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी नक्की फॉलो करा. पाहू शकता अगदी अप्रतिम अशी भाजी शिजून तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.